भुकेले पोट आणि चमकणारा हिऱ्यांचा हार. जेव्हा दोघेही समोरासमोर येतात तेव्हा कोण जिंकेल? माणसाची गरज की त्याची माणुसकी? ही अशा एका निष्पाप मुलाची कहाणी आहे ज्याचे पोट भुकेने जळत होते, पण त्याचे डोळे प्रामाणिकपणे चमकत होते. त्याला रस्त्यांवर लाखो रुपयांचा हार सापडला, ज्याच्या मदतीने तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण सोडवू शकला असता. पण त्याने सत्याचा मार्ग निवडला, आणि जेव्हा त्याने तो हार त्याच्या खऱ्या मालकाला परत केला तेव्हा त्या मालकाने त्याला असे बक्षीस दिले की ते पाहून मुलाची आई थक्क झाली. ते बक्षीस काय होते आणि एका लहान मुलाच्या प्रामाणिकपणाने त्याचे संपूर्ण जग कसे बदलले, चला या हृदयस्पर्शी कथेत मग्न होऊया. आपल्या महाराष्ट्रातील मुंबई शहर, ज्याला आपण महानगरी म्हणतो, जी कधीही झोपत नाही, तिथे एक अशी गल्ली होती जिथे आयुष्य कधी निवांत झोपलेलंच नव्हतं. धारावीच्या गुंतागुंतीच्या गल्ली बोळात, जिथे आकाशही नीटसं दिसत नव्हतं, तिथल्या एका छोट्याशा ओलसर खोलीत सीमा आणि तिचा 10 वर्षांचा मुलगा रोहन राहत होते. ही खोलीच त्यांची संपूर्ण दुनिया होती. एका कोपऱ्यात काही भांडी ठेवलेली रसोई होती, तर दुसऱ्या कोपऱ्यात एक जुनी खाट, जिच्यावर सीमा आणि रोहन रात्री झोपायचे. पावसाळ्यात टीनच्या छपरातून टपटपणारा पाण्याचा आवाज त्यांच्या स्वप्नांनाही भंग करायचा, आणि संपूर्ण रात्र ते भांड्यात पाणी गोळा करत जागून काढायचे. रोहनचे वडील, जे एका कारखान्यात मजूर होते, त्यांना अपघात होऊन कायमचे सोडून गेले होते. त्याला 2 वर्ष झाली होती. त्या दिवसापासून सीमाने आई आणि वडील दोघांचीही भूमिका बजावली होती. ती जवळच्या मोठ्या घरांमध्ये झाडू पुसणे आणि भांडी धुत असे. दिवसभराच्या कष्टानंतर तिला जे काही पैसे मिळत होते ते रोहनच्या शाळेची फी आणि घराचे भाडे कसे तरी भरू शकत होती. पण सीमाचे स्वतःचे आरोग्य तिला साथ देत नव्हते. सतत काम आणि नीट न खाण्यापिण्यामुळे तिला कोरडा खोकला आणि अशक्तपणाने वेढले होते. डॉक्टरांनी सांगितले होते की तिला विश्रांती आणि चांगले पोषण आवश्यक आहे, परंतु सीमासाठी हे दोन्ही शब्द एखाद्या महागड्या वस्तूंसारखे होते, जे ती खरेदी करू शकत नव्हती. 5वीत शिकणारा रोहन प्रत्येक क्षणी त्याच्या आईची ही अवस्था अनुभवत होता. तो त्याच्या वयाच्या मुलांसारखा खेळकर नव्हता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र गांभीर्य होते. त्याला माहीत होते की त्याची आई त्याला खूप प्रेमाने खायला घालणाऱ्या भाकरी मागे तिचे स्वतःचे भुकेले पोट आहे. तो बऱ्याचदा त्याच्या आईला म्हणायचा, आई, मी शाळा सोडून कामावर जाईन, तुझ्या औषधांना पैसे मिळतील आणि पोटभर आपण जेवण करू शकू. हे ऐकून सीमाचे डोळे अश्रूंनी भरले जायचे. ती रोहनला मिठी मारून म्हणायची, नको बेटा, खबरदार, जर पुन्हा कधी असं बोललास तर. तुझ्या वडिलांचं स्वप्न होते की माझा मुलगा PRH लिहून मोठा साहेब होईल. मी त्यांच्या शेवटच्या निशाणीला मजूर होताना पाहू शकत नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू फक्त अभ्यास कर. रोहन त्याच्या आईच्या या शब्देसमोर गप्प बसायचा, पण त्याच्या असहाय्यतेचा भार त्याच्या लहान हृदयावर दररोज जड होत होता. त्या संध्याकाळी सीमाची तब्येत अचानक बिघडली. तिला खूप ताप आला आणि खोकल्यामुळे तिचा चेहरा लाल झाला होता. ती बेडवरून उठण्याची हिंमत करू शकत नव्हती. घरात औषधासाठी पैसे नव्हते, ना अन्नाचा एक दाणा. रोहनचे पोट सकाळपासून भुकेने दुखत होते, पण आईची अवस्था पाहून तो त्याचे दुःख विसरला. त्याने आईच्या कपाळावर ओल्या कापडाचे पट्टे ठेवले आणि म्हणाला, आई, काळजी करू नकोस, मी आताच डॉक्टरांना बोलावतो आणि काहीतरी खायला घेऊन येतो. असे म्हणत तो रिकामा किस्सा आणि जड मनाने घराबाहेर पडला. तो आता कुठे जाणार आहे किंवा कोणाकडे मदत मागणार हे त्याला माहीत नव्हते. तो फक्त चालत राहिला. तो त्याच्या घराच्या अरुंद गल्ल्यांमधून बाहेर पडला आणि शहरातील रुंद आणि उजळ रस्त्यांवर चालत गेला. तो शहरातील सर्वात पॉश भागात जुहू येथे पोहोचला. येथील जग त्याच्या जगापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. तिथे आलिशान बंगले होते, महागड्या गाड्या होत्या आणि हवा संपत्तीच्या सुगंधाने भरलेली दिसत होती. शहरातील सर्वात मोठे पंचतारांकित हॉटेल द ग्रँड पॅलेस इथेच होते
आज हॉटेलच्या बाहेर खूप गर्दी होती. कदाचित ते लग्न असेल किंवा एखाद्या मोठ्या माणसाची पार्टी असेल. रोहन एका कोपऱ्यात एका मोठ्या झाडामागे लपून उभा होता. तो त्याचा फाटलेला निळा शर्ट आणि अनवाणी पाय लोकांच्या नजरेपासून लपवू इच्छित होता. त्याची भुकेलेली नजर हॉटेलच्या गेटवर होती, जिथून वेटर जेवणाचे मोठे ट्रे घेऊन आत येत होते आणि बाहेर पडत होते. त्या ट्रेमध्ये ठेवलेल्या भांड्यांचा वास रोहनच्या पोटात आग भडकवत होता. काश त्यातलं एखादं तुकडं जरी मला मिळालं तर, तो मनातच विचार करत होता. तेवढ्यात एक काळी झगमगती मर्सडीज गाडी हॉटेल समोर येऊन थांबली. तेव्हा गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक अतिशय आकर्षक आणि राजेशाही दिसणारी स्त्री बाहेर आली. तिने गडद लाल रंगाची तारे जडवलेली साडी घातली होती आणि तिच्या गळ्यात हिऱ्याचा हार चमकत होता. जणू रात्रीच्या अंधारात कोणीतरी मुठभर तारे विखुरले आहेत. ती शहरातील सर्वात मोठी व्यावसायिक महिला श्रीमती आरती मेहरा होती. ती तिच्या परोपकारी कामांसाठी देखील ओळखली जात होती, पण तिचा स्वभाव थोडा कडक आणि शिस्तप्रिय होता. गाडीतून उतरत असताना तिचा फोन वाजला आणि ती घाईघाईने हॉटेलच्या आत कोणाशी तरी बोलत गेली. कदाचित तिला कार्यक्रमासाठी उशीर होत असेल. रोहन फक्त त्या हाराकडे पाहत राहिला. त्याने त्याच्या आयुष्यात किंवा कथांमध्येही कधीही इतकं तेज एकत्र पाहिले नव्हते. तो काही वेळ तिथेच उभा राहिला आणि त्याच्या गरीब डोळ्यांनी त्या श्रीमंत जगाचे वजन करत राहिला. जेव्हा पार्टीतील गर्दी थोडी कमी झाली, तेव्हा रोहनने धाडस केले आणि आरती मेहराची गाडी जिथून गेली होती त्या ठिकाणी गेला. तो जमिनीकडे काहीतरी शोधत होता, कदाचित पडलेली 10 रुपयांची नोट किंवा काही अन्नपदार्थ. मग त्याला पदपथाच्या कडेला असलेल्या फुलांच्या कुंडीखाली काहीतरी चमकताना दिसले. त्याने जवळ जाऊन ते उचलले. ती वस्तू त्याच्या तळ हातावर येताच जणू त्याच्या संपूर्ण शरीरात वीज गेली. त्याचे हात थरथर कापू लागले आणि हृदय धडधडू लागले. ते जोरात धडधडू लागले. तोच हिऱ्यांचा हार होता. कदाचित गाडीतून उतरताना तो घाईघाई त्या महिलेच्या मानेवरून पडला असावा आणि कोणाच्या लक्षातही आलं नसेल. भीतीने रोहनने तो पटकन मुठीत घेतला आणि कोणी त्याला पाहत आहे का ते पाहण्यासाठी आजूबाजूला पाहिले. तो धावत जाऊन पुन्हा त्याच झाडामागे लपला. जणू त्याच्या मुठीत आगीचा गोळा होता. त्याला खूप गरम वाटत होते. त्याने हळूहळू आपली मुठी उघडली. रात्रीच्या प्रकाशात ते हिरे आणखी तेजस्वीपणे चमकत होते. ते किती मौल्यवान असतील, लाखो की कोटी किमतीचे? त्याला या प्रचंड संख्येची कल्पनाही नव्हती, पण त्याला माहीत होते की हा हार त्याचे आणि त्याच्या आईचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले. तो विचार करू लागला की जर मी ते विकले तर आपल्याकडे खूप पैसे असतील. मी सर्वात मोठ्या रुग्णालयात आईवर उपचार करू शकतो. आपण या घाणेरड्या चाळीतून बाहेर पडू शकतो आणि एक मोठे आणि सुंदर घर खरेदी करू शकतो. मी शहरातील सर्वोत्तम इंग्रजी शाळेत जाऊ शकतो. आईला पुन्हा कधीही कोणाच्या घरी काम करावे लागणार नाही आणि आपल्याला पुन्हा कधीही उपाशी झोपावे लागणार नाही. हा विचार करत त्यांच्या डोळ्यात पाणी आले. भूक आणि गरजेचा राक्षस त्याच्या मनात कुजबुजत होता. रोहन, हे ठेव. देवाने ते फक्त तुला मदत करण्यासाठीच पाठवले आहे. त्या श्रीमंत महिलेकडे असे अनेक हार असले पाहिजेत. जर एक हार हरवला तर तिला काय फरक पडणार आहे? तो उभा राहिला. त्याने ठरवले होते की तो हा हार घेऊन घरी जाईल. तो पळून जाणारच होता की अचानक त्याच्या कानात त्याच्या आईचा आवाज घुमला. तो आवाज जो तो दररोज रात्री ऐकत असे, प्रत्येक अडचणीत आठवत असे. मुलाला आठवते, गरिबी माणसाला तोडू शकते पण त्याला वाकवू शकत नाही. आपली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपली प्रामाणिकता. ज्या दिवशी तू तुझी प्रामाणिकता गमावलीस त्या दिवशी तू मला गमावलेस. ज्या दिवशी तू कोणाच्या बेईमानीचा एक कणही खाल्लास, समजून घे की ते माझ्या रक्तात समान असेल. रोहन तिथेच थांबला. जणू त्याचे पाय जमिनीत रुतले होते. एका बाजूला बराच वेळ रडल्यानंतर त्याचे मन थोडे हलके वाटले.
त्याने आपले अश्रू पुसले. आता त्याच्या डोळ्यात एक नवीन दृढ निश्चय आला. नाही, मी माझ्या आईचा विश्वासघात करू शकत नाही. मी माझ्या वडिलांचे स्वप्न तोडू शकत नाही. हा हार माझा नाहीये आणि मला परत करावाच लागेल. पण कसे? त्याला त्या महिलेचे नावही माहीत नाही. त्याला फक्त एवढेच माहीत आहे की ती या हॉटेलमध्ये आहे. त्याने धाडस गोळा केलं आणि पुन्हा एकदा हॉटेलच्या गेटकडे जाऊ लागला. तिथे पुन्हा तोच गार्ड उभा होता. रोहनला पाहताच तो चिडून ओरडला, अरे, तू परत आलास? मी सांगितलं होतं ना, निघ इथून. रोहनने दोन्ही हात जोडले. काका प्लीज, मला आत जाऊ द्या. माझ्याकडे एक खूप मौल्यवान वस्तू आहे जी त्या लाल साडीच्या मॅडमची आहे. मला ती त्यांना परत द्यायची आहे. गार्ड त्याचं बोलणं ऐकून हसला. तुझ्याकडे मौल्यवान वस्तू आणि त्या मॅडमची? वाटतंय आज काही मार खाल्ल्याशिवाय जाणार नाहीस. चल, निघ इथून. रोहनची सगळी आशा तुटून गेली. तो निराश होऊन गेट जवळच असलेल्या एका बाकावर जाऊन बसला. वाट पाहत राहिला. त्याने ठरवलं, पार्टी संपली की ती मॅडम बाहेर येतीलच, तेव्हा मी त्यांना हा हार देई. 1 तास, 2 तास, रात्र झाली. घड्याळाने 11 वाजवले. थंडी वाढू लागली. रोहनला आईची चिंता वाटत होती. ती घरी एकटी, उपाशी आणि त्याची वाट पाहत असेल. भूक आणि थंडीने त्याचं शरीरही कुडकुडायला लागलं होतं. तेवढ्यात पार्टी संपली. पाहुणे बाहेर यायला लागले. रोहनची नजर गर्दीत फक्त आरती मेहरा यांना शोधत होती. शेवटी त्या दिसल्या. त्या मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होत्या आणि खूप चिंतितही दिसत होत्या. नाही, कुठेच सापडत नाहीये. मी सगळींकडे पाहिलं. ती माझ्या नवऱ्याची शेवटची आठवण होती. आता मी काय करू? त्यांच्या आवाजात हतबलता आणि वेदना होत्या. रोहन सर्व समजून गेला. तो धाडस करून गर्दी फोडत त्यांच्या दिशेने धावत गेला. मॅडम, मॅडम, थांबा 1 मिनिट. आरती मेहरांनी चिडून वळून पाहिलं. एक फाटके कपडे घातलेला गबाया दिसणारा मुलगा त्यांना हाक मारत होता. काय आहे? त्यांनी वैतागूनच विचारलं. कदाचित त्यांनी त्याला एखादा भिकारी समजलं असावं. रोहनने आपली थरथरती मूठ उघडली. मॅडम, हा हार तुमचाच आहे का? त्याच्या नाजूक हातात तो चमकणारा हार पाहून आरती मेहरांचा श्वासच थांबला. त्यांचं तोंड आश्चर्याने उघडच राहिलं. डोळ्यात अविश्वास आणि त्यानंतर तीव्र आनंदाच्या भावना उमटल्या. हा 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 तुला कुठे सापडला? त्यांनी थरथरत त्या हाराकडे झपाट्याने हात लावला. त्यांनी तो हार उचलून आपल्या डोळ्यांवर टेकवला. रोहनने सगळी गोष्ट खोटं न बोलता सांगितली की कसा तो हार त्याला रस्त्याच्या कडेला सापडला होता. आरती मेहरांना विश्वासच बसत नव्हता. त्यांनी रोहनकडे पाहिलं. 10 वर्षांचा मुलगा, अंगावर नीट कपडेही नाहीत, पायात चप्पल नाही आणि चेहऱ्यावर उपासमारीचं स्पष्ट चित्र. आणि असा मुलगा त्यांना लाखोंचा हार परत करत होता. त्यांनी आपल्या पर्समधून नोटांची जाड गड्डी काढली. बेटा, मला माहीत नाही मी तुझे आभार कसे मानू. हे घे, हे तुझं बक्षीस आहे. याने तुझं आयुष्य बदलून टाक. रोहनने दोन्ही हात मागे घेतले. नाही मॅडम, मला हे पैसे नकोयत. माझ्या आईने मला शिकवलंय की प्रामाणिकपणाचं काहीही मोल नसतं. मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलं आहे. आरती मेहरांसाठी हा दुसरा धक्का होता. इतक्या लहान वयात एवढं मोठं आणि खोल विचार. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप श्रीमंत, सुशिक्षित लोक पाहिले होते, पण एवढं निर्मळ आणि सच्च मन त्यांनी आज पहिल्यांदाच अनुभवलं. त्यांनी ते पैसे पुन्हा पर्समध्ये ठेवले. बाळा, तुझं नाव काय आणि तू कुठे राहतोस? तुझी आई काय करते? जेव्हा रोहनने त्याच्या गरिबीबद्दल आणि त्याच्या आईच्या आजारपणाबद्दल सांगितलं, तेव्हा आरती मेहरांचं मन भरून आलं. आज या छोट्या मुलाने त्यांना आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकवला होता. त्यांनी ठरवलं होतं की त्या या नन्ह्या देवदूताचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकणार. चल रोहन, मी तुला तुझ्या घरी सोडते आणि तुझ्या आईलाही भेटायचंय. मला त्या महान आईला बघायचंय जिने तुझ्यासारखा हिरा घडवलाय. जेव्हा रोहनची ती आलिशान गाडी धारावीच्या त्या अरुंद गल्ली बोळात पोहोचली, तेव्हा जणू काही चमत्कारच घडला.
लोक आपल्या झोपड्यांमधून बाहेर आले. इतकी मोठी गाडी त्यांच्या गल्लीत, हा एक चमत्कारच वाटत होता. गाडी थेट रोहनच्या घरासमोर येऊन थांबली. सीमा दाराच्या उंबरठ्यावर बसून रोहनची वाट पाहत होती. जेव्हा तिने रोहनला एका श्रीमंत बाईसोबत गाडीतून खाली उतरताना पाहिलं, तेव्हा तिच्या काळजाचा ठोका चुकला. रोहन धावतच आईच्या मिठीत शिरला. आई, चिंता करू नकोस, मी आलोय. आरती मेहरा गाडीतून खाली उतरल्या. जेव्हा त्यांनी सीमाची अवस्था आणि घराची जीर्ण अवस्था पाहिली, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या सीमा जवळ आल्या आणि नम्रपणे हात जोडले. नमस्कार ताई, तुमच्या मुलाने आज माझ्यावर जो उपकार केलाय त्याचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. त्यांनी सीमाला सगळी गोष्ट सांगितली. सीमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण हे अभिमानाचे अश्रू होते. तिने रोहनला घट्ट जवळ घेतलं. माझा मुलगा, माझा हिरा, मला तुझा अभिमान आहे. आरती मेहरांनी सीमाचा हात आपल्या हातात घेतला. ताई, आजपासून आपण माझी जबाबदारी आहात. तुम्ही आता कोणतंही काम करायचं नाही. तुम्ही आणि रोहन दोघंही माझ्यासोबत माझ्या घरीच राहाल. रोहनची शाळा शहरातील सर्वोत्तम शाळेत होईल आणि तुमचे उपचार देशातल्या सर्वोत्तम डॉक्टरांकडून होतील. सीमाला वाटलं की ती एखादं स्वप्न पाहते. तिचा विश्वासच बसत नव्हता. ती थक्क होऊन कधी आरती मेहरांकडे तर कधी आपल्या मुलाकडे पाहत होती. हे हे तुम्ही काय बोलताय मॅडम? हे कसं शक्य आहे? आम्ही गरीब लोक. आरती मेहरांनी तिचं बोलणं मध्येच थांबवलं. नाही ताई, श्रीमंती किंवा गरिबी ही माणसाच्या पैशांनी नाही, तर त्यांच्या विचारांनी आणि कृतींनी ठरते. तुमच्या मुलाने आज मला शिकवलंय की खरी श्रीमंती काय असते आणि ती तुमच्याकडे आहे. माझं फक्त एकच काम आहे आता, ते म्हणजे ही जबाबदारी पार पाडणं. त्या रात्री रोहन आणि सीमाने त्यांचं जुनं आयुष्य कायमचं मागे टाकलं. आरती मेहरांनी त्यांना फक्त नवीन घरच दिलं नाही, तर नवीन आयुष्य, सन्मान आणि एक नातंही दिलं. रोहन आता शहरातील मोठ्या शाळेत शिकायला लागला आणि सीमाचे उपचार सुरू झाले. आरती मेहरांसाठी रोहन फक्त एक मुलगा नव्हता, तर तो आता त्यांचा स्वतःचा मुलगा झाला होता आणि सीमा त्यांची मोठी बहीण. हे सगळं शक्य झालं फक्त एका उपाशी पण प्रामाणिक मुलाच्या अढळ सचोटीमुळे. मित्रांनो, रोहनची ही कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या चांगुलपणाचं आणि प्रामाणिकपणाचं साथ कधीच सोडू नये. कारण नेक वागणं ही अशी एक प्रकाश वाट आहे जी थोडा उशीर होऊ शकतो, पण शेवटी आपलं सगळं अंधार मिटवून टाकते. जर ही गोष्ट तुमच्या हृदयाला भिडली असेल तर कृपया या व्हिडिओला एक लाईक द्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की या कथेने तुम्हाला काय विचार करायला भाग पाडलंय. ही गोष्ट आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला जरूर शेअर करा, जेणेकरून प्रामाणिकपणाचा हा संदेश प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचेल. आणि अशाच हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.